नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे फायनल इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, काही जणांचे प्रश्न होते की महाराष्ट्रामधील जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्यांचं फी स्ट्रक्चर कसं असतं। तर बघा, हे जे फी स्ट्रक्चर आहे ना ते कॉलेज वाईज थोडंसं व्हॅरी होत असतं, पण रफली बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द कॉलेजची फीस सेमच असते। 1-2 हजार किंवा 3-4 हजाराचा फरक असतो। आणि हे जे असतं ना कॅटेगरी वाईज पण व्हॅरी करत असतं। या समजा सेक्शन असतात की ओपन कॅटेगरी, त्यानंतर EWS SC-BCचा एक सेक्शन आणि रेस्ट अदर कॅटेगरीचं एक फी म्हणजे एक फी असते। समजा त्याच्यात SC ST OBC NT NT1 वगैरे यांची सगळ्यांची सेम फीस असणार। तर ओपनची जी फीस असते ना ती साधारणतः 1,10,000 किंवा 1,20,000 असते। 1,20,000 असते मोस्ट ऑफ द कॉलेजेसची। त्यानंतर जी EWSची त्याचे हाफ असणार, EWS किंवा SC-BC जी 60,000 पर्यंत असणार। आणि जे अदर कॅटेगरीज आहे SC ST OBC NT1 वगैरे किंवा OBC यांची जी फीस आहे ना ती 14,000 असते। याच्यात पण कसं असतं की काही जणांना म्हणजे जे कॅटेगरीचे विद्यार्थी EWS SC-BC अदर कॅटेगरी समजा त्यांना स्कॉलरशिप असते। एक कॅटेगरीची स्कॉलरशिप आणि वेगवेगळे हॉस्टेल मेंटेनन्स किंवा एक राजश्री शाहू टाईपच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात। तर त्याचे प्रत्येक मुलाला 10,000 रुपये वर्षाला भेटत असतात। तर ते 10,000 पण भेटत असतात। आणि जी EWSच्या मुलांची एक फी असते त्यातले समजा त्यांची टोटल फीस 1,20,000 आहे, तर ती 50% ना कमी होऊन समजा त्यांना 60,000 भरावं लागतं। तर असे वेगवेगळे स्कॉलरशिपचे फॉर्म असतात, पण मेन DBTचा फॉर्म असतो ज्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये भेटतात ओपन कॅटेगरी सोडून सगळे विद्यार्थ्यांना। तर हे जनरल फी स्ट्रक्चर आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।